कल्याण पूर्वेतील शिवसेना शाखा नांदिवली कोळीवाडा प्रणित सौ रीनाताई सुभाष ढोणे यांच्या सौजन्याने व मुक्ता नियॉन हॉस्पिटल डोंबिवली A&G हॉस्पिटल कल्याण यांच्या सहयोगाने तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत BT गायकवाड हायस्कूल येथे नांदिवली कोळीवाडा परिसरातील असंख्य सर्वसामान्य नागरिकांच्या सुदृढ आरोग्याच्या विकासासाठी विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य स्वरूपात विविध आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले। तर काहींना संबंधित रुग्णालयात मोफत रुग्णवाहिकेत नेऊन ॲडमिट करून घेण्यात आले। अशा या प्रसंगी सौ रीनाताई सुभाष ढोणे कल्याण ग्रामीण उपशहर संघटक उच्च शिक्षित असून नांदिवली गावच्या प्रथम सरपंच म्हणून आणि महिला बचत गटात नावलौकिक असणाऱ्या व त्यांचे पती श्री सुभाष चंद्रकांत ढोणे हे सामाजिक कार्यकर्ता व कुस्तीगीर क्रीडा प्रशिक्षक असून त्यांच्या उपस्थितीत आपल्यासह कर्तबगार कार्यकर्ते राजीव कित्तूर, दत्ता शिंदे, अण्णासाहेब कांबळे, संजय निंबाळकर, प्रितेश ढोणे, सौ रक्षिता ढोणे, संपत बिरावणे, राजेश जाधव, सुनील दळवी, श्याम बोलोसे, संजय निंबाळकर यादव, राम दुलारे, सौ मनीषा पाटील, ज्योत्स्ना साळुंके इत्यादी कार्यकर्ते व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। विशेष सहकार्य आरोग्य सहाय्यक श्री लासुरे साहेब यांचेही योगदान महत्त्वाचे ठरले। महाराष्ट्र सर्वांना आज आपल्या इथे नांदिवली परिसरात नांदिवली कोळीवाडा आणि परिसरात आपण ऐके हॉस्पिटल, मुक्ता हॉस्पिटल आणि राधिका मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या सहयोगाने मोठ्या प्रमाणात महाशिबिराचे आयोजन केले आहे। त्या शिबिरामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे औषध गोळ्या उपचार फ्रीमध्ये मिळणार आहेत। कोणाची ECG असो किंवा मोठी हार्टचं ऑपरेशन असो ह्याचे सुद्धा उपचार इथे होणार आहेत। म्हणजे वजन कमी करून वजन वाढवण्यापर्यंतपासून तर BP शुगर चेक करण्यापासून मोठ्या ऑपरेशनपर्यंत सगळे सहयोग इथे आपल्याला या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार आहे। या शिबिरासाठी मला माझे भाऊ बोलले तरी चालतील, राजू कित्तूर, दत्ता शिंदे, राजेश जाधव, संजय निंबाळकर, तसे त्यांची आज आपल्याला मेसेज पण आहे जोडीला, जाधव भाऊ, कांबळे भाऊ आणि इतर सगळ्यांची नावं घेणार आहेत। तरी पण भरपूर जण आहे ज्यांनी करून मला खूप मदत केलेली आहे आणि आपलं हे महाशिबिर आयोजनासाठी ह्यांची मला खूप मोठी साथ आहे। त्यांनी सकाळपासून जी इथे सर्व हॉस्पिटलवाल्यांना बसण्याची सोय, नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे। हा प्रोग्राम आम्हाला आयोजित करायला पूर्ण 8 दिवस लागले आणि त्या 8 दिवसाच्या नियोजनासाठी माझ्यापेक्षा जास्त मेहनत ह्या सर्वांनी घेतलेली आहे। म्हणजे बिरमाने भाऊ असो, निंबाळकर असो, जाधव भाऊ, कित्तूर भाऊ, आपले बेलोसे भाऊ, तसेच इतर सहकारी आहेत, त्यांनी सर्वांनी मला खूप मदत केली आहे। आजच्या शिबिरासाठी सर्व पदाधिकारी, सर्व महिला मंडळ, माझे महिला सहभागी, माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे। त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानते। नमस्कार। आपल्या शिवसेना शाखेतर्फे आम्हाला आमचे मित्र लासुरे यांनी बोलवलं की आपल्या इथे कार्यक्रम आहे आणि त्यांनी सांगितलं की इथे येऊन एका कार्यक्रम आपल्या शिबिर आहे, त्या शिबिरामध्ये तुम्ही पण तुमचं शिबिर लावा म्हणून। तर आम्ही इथे घरचा खाऊन घरच्या खाण्यामध्ये बदल करून लोकांना मेडिसिन कसं होणार याबद्दल आम्ही गायडन्स करतो। त्याचं आम्ही इथे मशीनद्वारे ॲनालिसिस करतो। त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बॉडी फॅट, इंटरनल फॅट आणि त्यांचं वय किती आहे, त्यांच्या बॉडीमध्ये ह्या काय दुष्परिणाम झाल्यामुळे वय काय दाखवतो, बॉडी एज हे आम्ही इथे दाखवतो आणि त्यांना आम्ही आमच्या सेंटरला डिस्काउंट आता आमच्या सेंटरने तिथे त्यांना बनवतो की तुम्हाला अधिक माहितीसाठी तिथे या, तुम्हाला फ्रीमध्ये गायडन्स करतो। नमस्कार। दादा काय सांगाल आजच्या कार्यक्रम? शिवसेना शाखा नांदिवली कोळीवाडा त्या वतीने आज आपण इथं BT गायकवाड शाळेमध्ये हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि या शिबिरासाठी आपल्या नांदिवली परिसरामधून भरपूर लोकांची इथं आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे आणि प्रत्येक जे आम्ही आज नांदिवली शिवसेना कोळीवाडाच्या वतीने प्रत्येक जे आम्ही कार्यक्रम घेतो आहे ते आम्ही आमच्या उपशहर संघटक सौ
रीना सुभाष ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व सहकारी आम्हाला मदत करत होतात आणि खरोखर आम्ही बी टी गायकवाड शाळेचे आणि त्यांचे सर्व संचालक या सर्व मंडळींचा आम्ही आभार आहे की आमच्या या शिबिराला त्यांनी खरोखर आम्हाला एक चांगलं स्थान करून दिलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. से जो आयोजन किया गया है उसमें सौ रीना सुभाष ढोणे प्रथम सरपंच नांदेली महिला संगठन कल्याण सर और अभी आप सभी लोग दत्ता शिंदे जी, नैना मैडम कित्तूर जी और सुभाष ढोणे जी, जागो जी और सभी लोग आज यहाँ पे उपस्थित होकर के काफ़ी मेहनत से यहाँ पे शिविर का आयोजन हुआ, जिसमें एक हमारे पास पेशेंट से श्रवण मिश्रा जी, उनको शुगर का बीमारी है। शुगर की वजह से उनका पूरा पैर सड़ गया है और बहुत से हॉस्पिटल में गए और श्रवण कुमार के जो लड़के थे वो कई वर्ष पहले गुजर गए हैं, वो है नहीं। उनकी बहू किसी तरह रिक्शा चला करके अपना घर का पालन पोषण करती है और इस बीमारी के वजह से वो कहीं पे इलाज नहीं कर पा रही। यहाँ पे उल्लासनगर महानगर पालिका में मैंने भेजा, यहाँ पे बुलाया तो यहाँ पे बड़ी खुशी की बात है। मैडम के माध्यम से, इनके सहयोगी जो आप लोगों के सामने दिख रहे हैं, इनके माध्यम से आज मुक्ता हॉस्पिटल जो है पड़ले गाँव में, उसमें वहाँ पे भेजा गया और पूरे आश्वासन के साथ, पूरे मदद के साथ में सभी लोग खड़े हुए कि आप वहाँ पे आपको जो भी इलाज होगा, खर्चा होगा, हम लोग उसको योजना के माध्यम या खुद के माध्यम से उनको किया जाएगा, आप घबराइए नहीं। तो इसके लिए मैं धन्यवाद देता हूँ और ऐसे सहयोग सभी लोग के दिल में हो करने के लिए सबसे अच्छा है। एक मानव देव सेवा ही सबसे बड़ी सेवा है। तो धन्यवाद। बहुत सुंदर, बहुत सुंदर, बहुत बढ़िया, मस्त माहिती आहे. या ठिकाणी 22 डिसेंबर 2024 रोजी नागरिकांच्या हितासाठी या बदलत्या वातावरणामध्ये आपण पाहतोय अनेकांना सर्दी असेल, खोकला असेल, ते संसर्गजन्य आजार होताना आपल्याला दिसतात. त्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करिता म्हणून आपल्या गावच्या माजी सरपंच सौ रीनाताई सुभाष ढोणे, त्याचबरोबर त्यांचे पती ठाणे जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुभाष तात्या ढोणे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर संस्कार फाउंडेशन यांच्या माध्यमातून नांदेड येथील बी टी गायकवाड शाळा या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले होते. त्या माध्यमातून रक्तदान असेल, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून आरोग्य तपासणी असेल, अशा प्रकारच्या विविध उपक्रमांचे या ठिकाणी आयोजन केलं गेलं आणि या आरोग्य तपासणीचा नांदेडीतील असंख्य या ठिकाणी नागरिकांनी लाभ घेतला आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे विविध उपक्रम यांच्यामार्फत राबवले जातात आणि नागरिक या ठिकाणी लाभ घेत असतात. के बाद आभार मानले का आभार आभार करायचे.